मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. राजकीय भाषण मी सांगितलं तसं मला करता येत नाही, पण काही घडामोडी काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. बाजार का दिला, कसा दिला, कुणी दिला हे पण सांगणं गरजेचं आहे. हे सहयोग करण्यासाठी हे सहयोगी तत्व हे काय हे अजून कुणालाच माहिती नाही. त्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी 2-3 महिने अभ्यास करून त्यांचे सीए आमचे सीए अशा जवळजवळ 3 महिने परिश्रम केल्यानंतर ते कधी देवेंद्रजीला भेटले, त्यांना कधी सांगितलं, तर नंतर मला काय निरोप आला हे का आता ह्या सगळ्या सांगायची गरज नाही, पण ते पण भाषणात सांगते. म्हणजे पक्ष कोणता आहे काय हा माझा विषय नाही. मला जे अनुभव आला तर मी सांगणार आहे. मी त्याला म्हणून मला नको कारखाना आहे, मी कोण डोक्याला ताप माझ्या. आणि राजकीय खूप डेंजर लोक असतात. कधी एकत्र येते ना मला कधी करते साहेब, मला नको यायला. कारण हा कारखाना सगळ्यांच्या डोळ्यावर आहे. हा सगळा कारखाना म्हणजे भाऊंनी जे उभा केला हा कारखाना चांगला चालावा हे हर्षवर्धन पाटलांची किंवा त्यांच्या कुटुंबियाची जी तळतळ आहे हे मी जवळून पाहिलेले. त्यांचे त्याविषयी परिश्रम मी घेतला. मी घेण्यासाठी फार गोष्टी असतात साहेब. मी कारखाना चालवणं ठीक आहे, हा उभा केला, डिस्टलरी उभा केली, 10,000चा कारखाना आहे, कोजन आहे, एवढी सर्व मालमत्ता उभं करणं हे चालवणं इतकं वर्ष ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी भाऊंचं आणि हर्षवर्धन पाटील परिवाराचं परत एकदा सभासदांचा आभार मानतो. राहिला बाजारचा विषय, तर बाजार 100% आपण सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यात 1 नंबर दिला आहे. पण सभासदांना माझी विनंती आहे, मी बाजार दिला तरी लोकांनी सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस आपल्या कारखान्याला 100% घातला पाहिजे आणि जास्तीत जास्त कृषी झालं पाहिजे. नाही तर तुम्ही काय म्हणणार की आता माझा ऊस जात नाही, ह्याची टोळी नाही आली, त्याची नाही आली, दुसऱ्याला देतो, ह्याला देतो. तर तसं केलं तर पुढच्या वर्षी परत आपल्याला अडचण येणार आहे. कारण की ऊस जास्तीत जास्त ऊस आला तरच आपल्याला आज जसं आपण म्हणजे जिल्ह्यामध्ये बाजार दिला तसंच हर्षवर्धन पाटलांचं ताईंचं स्वप्न आहे की आपण राज्यामध्ये हा कारखाना कसा 1 नंबर होईल किंवा राज्यामध्ये हेडलाईन आली पाहिजे की कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांचा राज्यामध्ये उच्चांकी दर. पण हे करण्यासाठी तुम्ही सभासदांनी सर्वांनी निराविमा आणि कर्मयोगी या दोन्ही कारखान्याला 100% ऊस घातला पाहिजे. 1 वर्ष तुम्ही 100% कारखान्याला द्या. कुणाचा बाजारभाव किती पण डिक्लेअर करून मी आज पण तुम्हाला सांगतो की कुणी आपल्या इतका बाजारभाव देऊ शकत नाही. आमचं मॅनेजमेंट कॉस्ट सगळ्यात कमी आहे. आमची टेक्निकल आता ह्या सर्वांनी पाहिलं असेल, इथले कर्मचाऱ्यांनी वगैरे आमच्या थोडंसं कारखानदारी वेगळी आहे. कुणी काय म्हणलं तरी आमची कारखानदारी वेगळी आहे आणि फक्त शेतकऱ्यांसाठी. आम्हाला कुठेही काही इलेक्शन लढायचं नाही, कुठे 10 पैसे खर्च करायचं नाही, आमच्यावर काही खर्च नाही. त्यामुळं 100% आम्ही चांगल्या प्रतीचा बाजार, ऊस जर चांगल्या प्रतीचा आला तर चांगल्यात जास्त बाजार दरवर्षी आपण कर्मयोगीला देऊ शकतो. आणि तुम्ही सभासदांनी ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील आणि आपल्या परिवारावर प्रेम केले किंवा भाऊंवर प्रेम केले तसंच ह्या कारखान्यावर आमच्यावर जरी प्रेम केले तरी चालते, पण 100% ह्या कारखान्यावरती प्रेम करावं आणि जास्तीत जास्त ऊस तुमच्यासाठी. म्हणजे हा कारखाना जिवंत राहिला तुम्हाला आजूबाजूला लक्षात आलं असेल की काय फरक पडतो. त्यामुळे हा कारखाना 100% चांगल्या पद्धतीने जिवंत राहिला तर पुणे जिल्ह्यात सर्व कारखान्याला बाजार द्यावा लागेल. म्हणजे तुमच्यामुळे इंदापूरमध्ये मुळे सगळ्या जिल्ह्यात 3 तालुक्यात 100% बाजार लोकांना द्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमच्या सभासदांची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त ऊस, दुसरं काही नको, जास्तीत जास्त ऊस तुम्ही द्या. बाजारावर आम्ही देणार नाही, वेळेवर पेमेंट देणार नाही, कसलीही शंका कोणाच्या मनात आणू नका. आणि आम्ही इथून घेऊन काहीच जाणार नाही. आता 3 महिने आम्ही येतोय, तुम्ही पाहिलं असं आम्ही फक्त येतोय, पाहतोय, आम्ही जातोय. आमचा काही इथं रोल नाही, काही फक्त चालवणे, तुमची देणी पूर्ण करणे, कारखाना पूर्ण नील करून साहेबांच्या ताब्यात देणे आणि सभासदांना जास्तीत जास्त बाजार, एवढंच माझं काम आहे. तर कुणी कसलं काही सांगू. आता मला बरेच लोक सांगत होते की तुम्ही त्यांचा कारखाना कशाला घेतला, हर्षवर्धन पाटील त्यांना कशाला दिला. आता आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे आम्ही सांगायचं तुम्हाला कोण काय, मला कोण काय. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं सगळ्यांनी परत एकदा मी ओंकार परिवार आणि वत्री परिवारातर्फे सर्वांचे आभार मानतो. तुम्ही जो आमचा सत्कार केला आणि यापुढे असेच प्रेम आमच्यावर राहो, जास्तीत जास्त कर्मयोगीला द्यावं अशी विनंती करतो आणि माझे छोटेसे भाषण संपवतो.